ब्रेक के बाद स्वागत है आप सभी का सी न्यूज भारत में। खबर महाराष्ट्र के छत्रपति संभाजी नगर से है, जहां संभाजी नगर में महात्मा गांधी मिशन विश्वविद्यालय के अंतिम वर्ष के इंजीनियरिंग छात्रों ने किसानों के लिए एक बहुउद्देश विकसित किया है। ये प्रयोग राष्ट्रीय विज्ञान दिवस पर प्रस्तुत किया गया है। ये सेंसर कृषि पद्धतियों की एक विस्तृत श्रृंखला को अनुकूलित करने के लिए डिजाइन किया गया है। ये खोज मिट्टी के पोषक तत्व की स्थिति और मौसम की भविष्यवाणी जैसी महत्वपूर्ण जानकारी का विश्लेषण कर सकता है। कृषि में कृत्रिम बुद्धिमत्ता को आगे बढ़ाने की दिशा में एक बड़ा कदम है। कृत्रिम इंजन विभाग के अंतिम वर्ष के छात्रों ने 6 महीने के प्रयास की जांच की। इनमें 85% तक बल है और सटीकता दिखता है। इस सेंसलेया पेटेंट के प्रारंभिक प्रमाणीकरण में कहा गया है कि सेंसर जल्द ही बाजार में उपलब्ध होगा। जल एक बहुमूल्य संसाधन है। इनसे न मिट्टी आयोजकों के साथ जल का समुचित उपयोग हो सकेगा तथा किसान जल विश्वविद्यालय के बिना भी बुआई, कटाई एवं अन्य कार्य समुचित ढंग से कर सकेंगे। बता दें, हकरेको एक मोबाइल एप्लीकेशन है जो किसानों को अप्रत्याशित जलवायु परिवर्तन के कारण आग के मौसम की भविष्यवाणी और आग की भविष्यवाणी जैसी वास्तविक समय की जानकारी प्रदान करता है। किसानों के लिए एक ऐसा ऐप तैयार किया है कि किसानों को उसको बहुत सारा लाभ मिलेगा। देखते हैं वो क्या क्या कहते हैं, क्या क्या है उसमें उसके बारे में। सर, आपका नाम क्या है? माझं नाव आविष्कार भरत सोंदे। आम्ही एक ॲप आणि मल्टीटास्किंगसाठी आम्ही एक सेन्सर बनवलेला आहे। ॲप आणि सेन्सर हे दोघं एकमेकाशी कनेक्ट राहतील आणि सेन्सरचं बहुउद्देशीय काम राहील की ज्यामध्ये तुमच्या मातीची तपासणी पासून मातीमध्ये नायट्रोजन, फॉस्फेट आणि पोटॅशियम कंटेंट किती आहे, त्याबरोबर तुमच्या मातीची हे कशी आहे, आर्द्रता कशी आणि त्याच्यामध्ये कोणतं खत सुटेबल तुम्ही टाकू शकता। त्यामध्ये तुम्हाला ह्युमिडिटी सेन्सर, NPK सेन्सर आणि मॉइश्चर सेन्सर आणि कलर कंटेंट सेन्सर असे प्रोव्हाइड केलेले आहे, ज्यामध्ये NPKच्या मदतीने तुम्ही तुमच्या जमिनीतील मिनरल्स चेक करू शकता, ज्यामध्ये मॅक्रो आणि मायक्रो न्यूट्रिएंट्स असतील। सॉइल सॅलिनिटीच्या सेन्सरच्या मदतीने तुमच्या जमिनीतील तुम्ही ह्युमिडिटी बघू शकता, त्याला पाण्याची किती गरज आहे, तुम्ही किती वेळात पाणी दिलं पाहिजे, जर तुम्ही कोणतं पीक लावताय, उदाहरणार्थ जर तुम्ही कापूस लावताय तर त्याला किती प्रमाणात तुम्ही पाणी दिलं पाहिजे, किती दिवसाच्या गॅपने पाणी दिलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला ॲपवरती प्रोव्हाइड केल्या जातील। त्याचबरोबर तुमच्या झाडामध्ये कोणत्या घटकाची कोणती कमतरता आहे आणि कोणता घटक जास्त आहे हे देखील तुम्हाला सेन्सरच्या मदतीने कळेल। सेन्सर अशा पद्धतीचे एक सेन्सर असेल, ज्यामध्ये समोर तुम्ही झाडाजवळ जर धरलं तर त्याच्यामध्ये समोरच्या सेन्सरच्या मदतीने झाडामधले घटक तुम्हाला कळतील, झाडातले घटक कळतील आणि प्लांट हेल्थ कंडिशन तशी तुम्हाला कळेल। कसं राहणार ते सेन्सर? अशा पद्धतीचे हे सेन्सर राहील। यामध्ये सॉइल सॅलिनिटी, सॉइल मॉइश्चर सेन्सर राहील, इथे NPK सेन्सर दिला जाईल आणि इथे कलर सेन्सर असेल। याच्या मदतीने झाडाची हेल्थ कंडिशन कळेल, याच्या मदतीने तुमच्या जमिनीची कंडिशन कळेल आणि याच्या मदतीने तुमच्या जमिनीमध्ये नायट्रोजन, फॉस्फेट, पोटॅशियम म्हणजेच NPK कंटेंट हे कळेल। याच्यावरती एक स्क्रीन प्रोव्हाइड केलेली जाईल, या स्क्रीनवरती तुम्हाला दिसेल, त्याच्यामध्ये जमिनीचा pH, जमिनीची ह्युमिडिटी, जमिनीची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये प्रोव्हाइड केल्या जातील। त्याचबरोबर हे सेन्सर 3 प्रकारामध्ये येईल, अल्फा, बीटा आणि गॅमा, 3 याचे व्हर्जन्स असतील। प्रत्येक याच्यानुसार व्हर्जन ॲडव्हान्स होत जाईल आणि याच्यातून बेनिफिट असा होईल की शेतकऱ्याला ज्या गोष्टी करायला 8 ते 15 दिवस लागतात ती गोष्ट 15 सेकंदामध्ये तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दिसेल। त्याबरोबर जे ॲप प्रोव्हाइड केलं जाईल त्या ॲपमध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्ट एका ॲपमध्ये मिळेल, जसे की तुम्हाला शेती संबंधित इक्विपमेंट, साधने खरेदी करायची त्याच्यात दिसतील, तुम्हाला सीड्स, फर्टिलायझर या सगळ्या गोष्टी त्यात मिळतील, प्लस डेली मंडी भाव, कोणत्या गोष्टीचा काय मार्केट चालू आहे हे तुम्हाला तिथे कळेल। त्याचबरोबर ती गव्हर्नमेंटच्या जेवढे स्कीम शेतकऱ्यांसाठी येतात त्या देखील तुम्हाला तिथे कळतील। त्याचबरोबर तुम्ही शेतूवरती न जाता तिथून तुमच्या सगळ्या गव्हर्नमेंटचे फॉर्म्स तुम्ही भरू शकतात, जसे की पीक विमा असो, त्याचबरोबर पीक पाहणी असो, या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे कळतील। आणि तुमचा जर तुम्हाला 7/12 काढायचा आहे तो तुम्हाला तिथून काढता येईल। जर तुम्हाला तुमच्या जमिनीची मोजमापन करायची आहे तर तिथून तुम्हाला रिक्वेस्ट टाकता येईल, ती रिक्वेस्ट तुमच्या भूमी अभिलेखला जाईल, तिथून तो माणूस येऊन तुमची जमीन जसं जी पारंपरिक पद्धतीने मोजता त्या पद्धतीने मोजला जाईल। त्याचबरोबर तुम्हाला ॲपमध्ये अजून एक असं फीचर प्रोव्हाइड केलेलं आहे की ॲपच्या मदतीने तुम्ही तुमची जमीन मोजू शकतात। या सगळे फीचर कंबाईन तुम्हाला फक्त एका ॲपमध्ये मिळतील आणि सोबत हे सेन्सर मिळेल। या सेन्सरमुळे शेतकऱ्यांचा काय फायदा होऊ शकतो? ह्या सेन्सरमुळे शेतकऱ्याचा फायदा असा होतील, ज्या गोष्टी करायला त्यांना 8 ते 15 दिवस लागायचे आणि खर्च वाढायचा, जर तुम्हाला एका शेतीचं सॅम्पल पाठवायचे तर 2000 रुपये तुम्हाला खर्च येतो आणि 15 दिवस लागतात।
इथे तुम्हाला 10 सेकंदामध्ये तुमचा रिस्पॉन्स कळतोय. तुम्हाला फक्त वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे सेन्सरवरती, नंतर तुम्हाला ती करायची गरज नाही. सध्या टेक्निकल शेती जी AI कडे वळतीये त्यासाठी एक बेस्ट एक्झाम्पल आहे. आता जे बारामतीला जे एक्झिबिशन आणि एका वेळेस खर्च किती येईल शेतकऱ्याला यासाठी? एका वेळेस फक्त 10,000 खर्च येणार आहे. त्यानंतर परत तुम्हाला तो खर्च Lifetime त्यांना- लाईफ टाइम त्यांना मिळेल. की शेतीचा पूर्ण उपयोग हो, होते. पूर्ण उपयोग घेता येईल. त्याच्यामध्ये तुम्हाला मेंटेनन्सची विशेष अशी काही आवश्यकता भासणार नाही, कारण की याच्यामध्ये सगळे मेड इन इंडियावाले सेन्सर टाकलेले आहे आपण, जे खराब होणार नाही. हे संचार नेमकं कुठे कुठे हे आतापर्यंत येत आले? ह्या सेन्सरचा आपण 400 ठिकाणी म्हणजे 400 वेगवेगळ्या जमिनीमध्ये आपण याचा सर्वे केलेला आहे. आणि आपली जी अॅक्युरसी आहे मार्केटमधल्या असलेल्या गोष्टीपैकी 85% आपली अॅक्युरसी आलेली आहे. 85% याची अॅक्युरसी मॅच होती ओरिजिनल रिपोर्ट सोबत. आणि सध्या जे मार्केटमध्ये आता मागे बारामतीला जे प्रदर्शन झालं, बारामतीला त्यांनी एआयच्या मदतीने ऊस पिकवून दाखवला. तो एआयच्या मदतीने जो ऊस पिकवला ते एक जर आपण सेट घेतला तर तो आपल्याला 60 ते 70 हजार पर्यंतचा सेट पडतो. आणि तो आपल्याला तेवढा एकाच जमिनीत लावता येतो, तो आपल्याला तिथेच लावून ठेवता येतो आणि तेवढंच ते एक्वायर करतात. पण हा सेन्सर असा आहे, तुम्ही कुठे घेऊन जाऊ शकतात. जनरली शेतकऱ्यांचं आता कसं असतं, काही शेती इकडं काही शेती तिकडं अशा वेगवेगळ्या ठिकाणी असते. जर तुम्ही तो पोलवाला सेन्सर लावला तर तो फक्त तेवढंच मोजणार, पण हा सेन्सर तुमची जिथं जिथं जमीन आहे तिथे तिथे सगळीकडे मोजणार. आणि याचा अजून एक बेनिफिट असं आहे, हे एका गावात एकाने जरी घेतलं तर तो भाडेतत्वावर म्हणा किंवा काही जे असतील त्यांच्या याच्यानुसार तो देऊ शकतो, प्रत्येकाला उपयोग होऊ शकतो. आजूबाजूच्या शेतकऱ्याला बी त्याचा लाभ होऊ होऊ शकतो, फायदा होऊ शकतो. जर एकाने घेतला तर तो 10 लोकांचा पण फायदा करू शकतो. शेतकऱ्यांसाठी आपण काय सूचना देणार आहे? आता सध्या जसं शेती टेक्निकल पद्धतीकडे चालली आहे, लोक पारंपरिक पद्धतीने शेती करताय. याचं नुकसान असं आहे की आपल्याला भाव कमी भेटतो. पण आता आम्ही सेन्सर सोबत जे ऍप प्रोव्हाइड करणार याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने तुम्हाला एक मार्केट रिसर्च करून भेटेल की तुम्ही मागे कोणते पीक घेतले होते आणि भविष्यात तुम्ही कोणते पीक घेतले पाहिजे, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा जास्त होईल. आणि कसं असतं, जर आपण ट्रेडिशनल पद्धतीने चालतोय, कापूस मक्का हेच आपण घेत चाललोय, त्याचा भाव मार्केटमध्ये खालीवर होत चालतो. पण आपल्याकडे बऱ्याचशा ठिकाणी माहिती नाही की कोणत्या पद्धतीची टेक्निकल शेती जर आपण केली, कोणतं पीक आपण घेतलं, कमी वेळामध्ये आपल्याला जास्त उत्पादन आणि जास्त नफा मिळणे, ते आम्ही शेतकऱ्यांना ऍपच्या माध्यमातून सुचवणार आहोत. की नवीन शेती तुम्ही जर करताय तर तुम्ही कशा पद्धतीने केली पाहिजे, तुम्ही कोणती शेती केली तर तुम्हाला नफा कुठपर्यंत भेटणार. आम्ही ती सगळी हमी घेणार की जर आम्ही सांगतोय त्या पद्धतीने जर तुम्ही शेती केली तर इतक्या पद्धतीचा तुमचा फायदा आणि नफा होणार, आणि हे आम्ही त्यांना मिळवून देणार. त्यांची माल विकण्याची जबाबदारी सुद्धा आम्हीच घेतोय. म्हणजे शेतकऱ्याचं उत्पन्न आणि विकण्याची बी जिम्मेदारी आपल्याकडूनच सर्व्हिस प्रोव्हाइड केली जाईल. संभाजीनगर से सी न्यूज संवाददाता शिवाजी नवले की रिपोर्ट। जाहिर है इस योजना का उद्देश्य किसानों के जीवन को अधिक आरामदायक बनाने और पर्यावरण के अनुकूल चावल की खेती प्रतिभाओं को बढ़ावा देने के लिए कृषि क्षेत्र में प्रौद्योगिकी के उपयोग को बढ़ाना है। भविष्य में इस सेंसर को और बेहतर बनाने तक तथा इसकी लागत कम करके इसे छोटे किसानों तक पहुंचाने का प्रयास किया जा रहा है। इस खास रिपोर्ट में बस इतना ही। देश दुनिया की बाकी खबरों को जानने के लिए आप देखते रहिए सी न्यूज भारत।